चला आपण चालू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मी हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये त्याच पद्धतीनं हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ॲपमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. जे कोणी हे विद्यार्थी बघत आहेत त्या सर्वांनी आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोअरवरचं ॲप डाउनलोड करावं. हा, त्यानंतर आपण आजचा जो आपला विषय आहे या विषयामध्ये आपण शेकडेवारी हा गणित पाहणार आहोत. शेकडेवारीचं 19 अध्याय आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. तर 25.1, 25.2, 25.3 याचे प्रत्येकीचे तीन तीन भाग आपण पाहूया. ठीक आहे. आता मी डायरेक्टली हे सोडवलेले एक्झाम्पल न घेता डायरेक्टली मी हे घेतोय. पहिल्यांदा स्वाध्यायामधले एक्झाम्पल घेतो, मग हे सोडवलेले एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आहे ते सोडवलेले एक्झाम्पल आहे, नवनीत प्रत्यय. ठीक आहे. हा, हे आपण नंतर घेऊया. आपण स्वाध्याय चालू करूया. पहिल्यांदा पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय. आवाज येतोय माझ्या व्यवस्थित ऐकू? हो सर. सर. हो सर. पाहता विद्यार्थी, पहिला प्रश्न आहे 3 3/6.1/4 याचं शतमानात रूपांतर करा. आता शतमानात रूपांतर करणे म्हणजे काय रे? काय करणे म्हणजे सांगा बरं. शतमानात किंवा शेकडेवारीत रूपांतर करा याचा अर्थ काय होतो? मार्गायचं आहे. शतमानात रूपांतर करा किंवा शेकडेवारीत रूपांतर करा याचा अर्थ काय होतो? टक्केवारीत करा. टक्केवारी टक्केवारीत करा. करा. मग टक्केवारीत करताना पर्सेंटेज मध्ये करणार. टक्केवारीत करताना त्याला गणिती गणित काय करायचं? गुणिले 100 करायचं का भागिले 100 करायचं? गुणिले 100. गुणिले 100 गुणिले इथपर्यंत क्लिअर आहे? गुड. हा, आपण याच्या अगोदर शेकडेवारीचे भाग आपण बघितलेले आहेत. शेकडेवारी आपण टाईप वाईज शिकवलेला आहे. त्याचे भाग आपल्या या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे. बेसिक आपण पूर्ण घेतलेलं आहे शेकडेवारीचं. ठीक आहे. आपण हे 19 स्वाध्यायाप्रमाणे घेतोय हा भाग. ओके. चला, म्हणजे काय करायचं? शतमानात करा किंवा शेकडेवारीत करा म्हणजे गुणिले 100 करा. गुणिले 100 केलं. पुढे स्टेप पुढे घ्या तुम्ही. 3 6.1/4 म्हणजे काय रे? 6.25. हे लक्षात आलं का? 1/4 म्हणजे किती रे? त्याच्या डेसिबल मध्ये व्हॅल्यू येते 0.25. मग 6.25 घेतलं, 6.25. ओके. गुणिले 100. आता बघा, छेदामध्ये 2 दशांश आहेत. छेदाचे 2 दशांश मी काढून टाकले. छेदाचे 2 दशांश काढून टाकले, त्यासाठी मी अंशामध्ये 2 शून्य वाढवले. कळतं काय मी काय केलं? छेदातले 2 दशांश काढण्यासाठी मी अंशामध्ये 2 शून्य वाढवले आणि गुणिले 100 केलं. तेव्हा कुणाचं माईक ऑन आहे? संस्कृती माईक म्यूट कर. हा, व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. व्हिडिओ ऑफ केले बघा परत सगळ्यांनी. हा, आता बघा, मग 25 + 100, 25 25चा वर्ग 625 आहे. ओके. 25 × 25, 25 × 25 उरले 5, 25 दुनी 50 भागातला 12 चौक 48%. पर्याय क्रमांक काय अडचण यामध्ये? काय डाऊट? नाही सर. नाही? लिहून घ्या, लिहून घ्या. तिथं बसा. यशराज लिहून घ्यायचंय. झालं? आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय. चला, हा प्रश्न आहे 2017 साली 28 वर्ष पहिलेला. काय प्रश्न आहे रे? 1730 चा अर्थ काय होतो रे? चे, त्या, ची या शब्दाचा गुणाकार. गुणाकार असा होतो. काय होतो? गुणाकार. मग 1730 म्हणजे गुणाकार 7.5%. 7.5% म्हणजे काय असतं रे? म्हणजे भागिले 100. 7.5% 100. म्हणजे काय? भागिले 100 बरोबर किती असं म्हणणं. सोडूया आपण.
1730 गुणिले 7.5% म्हणजे 7.5 भागिले 100 बरोबर किती काढायचं आपल्याला? ओके. आता बघा, अंशामध्ये दशांश आहे, मला अंशातलं दशांश काढून टाकायचंय. मग मी काय करतोय, अंशात दशांश काढून टाकला, पूर्वी छेदामध्ये एक शून्य वाढवले. याचं यामध्ये नसेल. आता बघा, 25 त्रिक 75, 25 चौक 100, एक शून्य एक्स्ट्रा म्हणून 40. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. ओके. 4 नक्षत्रातला भाग येईल का रे? जाणार नाही. तो गुणाकार करा. 3 गुणिले नक्षत्रातलं करा पहिल्यांदा, सोपं जाईल. 3 त्रिक 9, 3 सत्त 21, अच्छाले 2, 3 एक 3, 3 2 5, 519 भागिले 4. ओके. 2 पर्यंत निवडायची आपल्याला. ठीक आहे. तर मग 521 भागिले 4, 4 भागूया. 4 एक 4, उरला 1, 4 2 8, उरले 3, 4 संघ 4, 4 36, उरले 4, पॉईंटला 40 झाले. 4 9 36, 4 रे 40. अरे सॉरी, 3 उरतात. सॉरी, एक मिनिट, 3 उरतात. 3 उरले, इथं 30 झाले, पॉईंटला 30 झाले. मग 4 सत्त 28, 7चा भाग गेला, उरले 2, पॉईंटला 0 झाला. 4 पंचे 20, 129.75. हा एक उत्तर आला पहिला पर्याय उत्तर. तिथं 2 पर्याय निवड सांगितले. 38 स्कॉलरशिपला 20% प्रश्न हे 2 पर्याय निवडा असे असतात. मग 129.25 ला मी असं लिहू शकतो, अरे हे पॉईंट काढले आणि ह्या पॉईंटच्या जागी मी असं लिहिलं, 10चा वजा दुसरा घात लिहू शकतो का? लिहू शकतो. कोणता पर्याय आहे बघा? दुसरा. एक होतो. दुसरा. समजतंय? लिहून घ्या. थोडं मी शिकवत समजायचं. झालं लिहून? जायचं पुढल्या प्रश्नाकडे. ओके, लेट्स गो. पुढचा प्रश्न. 31.25% बरोबर किती? आता सोडवले. 31.25 उत्तर अपूर्णांकात आहे बरं का? उत्तर अपूर्णांकात आहे. ठीक आहे. 25% बरोबर किती? टक्के म्हणजे काय रे? भागिले 100. 31.25 भागिले 100. आता 100 पूर्ण भाग घालू नका, तर उत्तर कसं आहे? अपूर्णांकात आहे. ओके. आता बघा, एक पर्याय अपूर्णांकात 100 पूर्ण भाग घालत नाहीये. 31.25 ला मी पॉईंट काढले आणि खाली स्थिरामध्ये 2 शून्य अजून वाढवले. इथले 2 पॉईंट काढले, जर 2 शून्य वाढवले. काय जाऊ दे. हा, लक्ष द्यायचं आपण. .2 आपण पुढे सरकवले म्हणून खाली 2 शून्य वाढवले. आता भाग घालूया आपण. ओके. आता आपण 25 भाग देईल का रे? वरील अंशात 25 एक 25. हँग झाले बरं का? हँग झाले बोर्ड. हा, पुष्पा झुकेगा नहीं साला. हा, 31.25% म्हणजे 31.25 भागिले 100 पॉईंट आहे. तिथला पॉईंट काढण्यासाठी आपण काय केलं? छेदामध्ये 2 शून्य वाढवले. ओके. आता भागातले 25 एक 25, उरले 6, 625 झाले. 25 तर 625 किती भाग असतो? 125 असतो बघा. मी टाकून टाकतो आता. कळतंय का ऑनलाईनचे विद्यार्थी? हो सर. का भाग हो कसा? सर. तिसरा. ओके. आता 25 भागवतोय. 25 चौक 100, हे 2 शून्य वगैरे एक्स्ट्रा. परत 25 5 6 25 एक 25, उरले 15.
25% 150 5/16 हा पूर्णांक आला. कितवा पर्याय आहे बघा? पहिला पर्याय आहे. पहिला पर्याय. समजतंय? हो सर. कसं समजतंय? छान छान समजतंय ना? कसं समजतंय? हो सर. हो सर. मला माहित आहे शेगडीवारी बघा. आपला हा दोन्हीचे भाग बघा आणि ह्याच्या अगोदर शेवटी टाईप बाय शेगडीवारी बघा. शेगडीवारीचा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाहीये याची गॅरंटी आहे. लिहिलं? घेतलं लिहून? हो सर. या लवकर आहो. यशराज शिकवाय सुरू केली, लिहाय सुरू करायचं. झालं? एक किलोग्राम दुधाच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. बर, तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? आता इकडे बघा, ह्या किमतीचा काही संबंध करे? किमतीचा काही संबंध नाही. तुम्हाला काय सांगितलं रे? 1 किलो पावडर आहे. 1 किलो पावडर म्हणजे किती ग्रॅम रे? 1000 ग्रॅम. त्या 1000 ग्रॅमवर त्यांनी काय केले? 12.5% पावडर मोफत दिली. मग 1000चं 12.5% काढलं पाहिजे आपण, बरोबर का नाही? 12.5% म्हणजे 12.5% म्हणजे भागिले 100. आहेत ना दशांश काय? छेदामध्ये एक शून्य मारला. 25 5 600, 25 चोक 100, शून्यला शून्य, एक शून्य घडले, एक शून्य घडले, 4 दशक लागलं 25 आलं. 25 5 600. उत्तर किती ग्रॅम पावडर मिळेल? 600 ग्रॅम पावडर मिळेल. प्रश्न बघूनच काही जण घाबरून जातात. जमतंय? हा, 1,000 घालवायची, मी लक्षच नाही केलं. जमतंय. हा, त्याला 1,000 घालवा, 125 उत्तर येत आहे. काही जण प्रश्न बघूनच घाबरून जाते. प्रश्न एकदम सोपा आहे, लिहून घ्या. समजते का ऑनलाईनचे विद्यार्थी? रिप्लाय द्या, व्हिडिओ ऑन ठेवा. समजतंय. हा, सत्यजित काही डाऊट आहे का? चुकलं काय? नाही सर, तिथे 125 कसा कळलं? इथं 125 कसा कळलं? 125 साल नाही आलं का? काय म्हणले इकडे बघा. 1000 ग्रॅम पावडर आहे म्हणजे 1 किलो. त्याचे 12.5% 12.102% म्हणजे भागिले 100. तर 12.5% म्हणजे काय रे? 12.5% म्हणजे मी लिहिलं 12.50. पॉईंटच्या पुढच्या रेशोला व्हॅल्यू असतं का? नाही. 12.50 लिहिलं काय, 12.5 लिहिलं काय, तर 12.5% झालं. ओके, भागिले 100. हा पॉईंट काढला, हा एक शून्य वाढवला. कळलं सत्यजित? सर म्हणजे त्या 40 रुपयाचं आपल्याला काहीच करायचं नसतं ना कसलं काय करायचं? एक्स्ट्रा? कशाला करायचं? आले का उत्तर? हो. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 5 लिटरच्या 2.5% बरोबर किती? आता उत्तर सगळे मिलीलीटर मध्ये आहेत. याचा काय करावं लागेल? 5 लिटरला मिलीलीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सोडव तुम्ही, सोडवा. सायन्स सोडा, मी बघतोय या सगळ्यांच्या. लिटरचं मिलीलीटर करा. पाच लिटरच्या 2.5% किती? जरूर जास्त लिहून होता, जरूर जास्त लिहून. 5 लिटरच्या 2.5% किती? सोडवलं? काय उत्तर सांगा विद्यार्थी? 125. 125. 125. बघूया आपण सोडवून. 125. 125 सर. बर, 5 125. लिटर म्हणजे 5,000 मिलीलीटर. त्याचं 2.5% म्हणजे 2.5% म्हणजे भागिले 100.
हे 2 शून्य घडले, हे 2 शून्य घडले. हा पॉईंट गेला, हा पॉईंट गेला, इथला 1 शून्य गेला. पॉईंट 25 × 5 1400. 1400 मिलीलिटर. पर्याय क्रमांक 1. कळतंय? आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सबला पाहिजे होते 5 क्वेश्चन आहेत. चला पुढचा प्रश्न. आपण हे मग काय करूया, हा सध्या उद्या सुरू करूया. याच्यात नमुना प्रश्न सोडून घेऊया. नमुना प्रश्न आपल्या आहेत टाईप केलेले. हा सध्या उद्या सोडून घ्या. सर 25चं पुस्तक आहे. 25चं प्रश्न. प्रश्न सोडवण्यासाठी 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे. 60 लिटर दुधामध्ये मलईचे प्रमाण 15% आहे. 60 लिटर दुधामध्ये मलईचे प्रमाण 15% आहे. चाळीस लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. हे दोन्ही दूध एकत्र केले तर मिश्रणात किती लिटर मलईचं प्रमाण असेल? प्रश्न अत्यंत सोपा आहे. उगा वाचल्या वाचल्या अवघड असं म्हणू नका. प्रश्न एकदम सोपा आहे. काय काय म्हणले रे बघा. प्रश्न एक एक वाक्य वाचा म्हणजे मग सोडवायची स्थिती होऊन जाईल. एक एक वाक्य वाचूया पहिल्यांदा. हे बघा, 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे. म्हणजे मलई नेमकी किती आहे? मलई म्हणजे किती लिटर आहे ती काढूया पहिल्यांदा. दूध किती आहे? 60 लिटर. मलईचं प्रमाण किती आहे? 15%. 15% म्हणजे भागिले 100. हे शून्य गेले, हे शून्य गेले. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9. मलई किती आहे रे? मलई आहे 9 लिटर. ह्याच्यामध्ये तुला काही डाऊट नसेल? काय काही डाऊट नाही. पुढं 40 लिटर दुधात मलईचं प्रमाण 80% आहे. 40 लिटर दूध मलई 40 गुणिले 80 भागिले 100. शून्य घडले, शून्य घडले, शून्य घडले, शून्य घडले. 8 चोक 32. 32. आता पुढचं वाक्य वाचा. हे दोन्ही दूध एकत्र केले. दोन्ही दूध एकत्र केले याचा अर्थ काय रे? तर दोन्ही दुधातल्या मलई एकत्र होणार का नाही? दोन्ही दूध एकत्र केले तर दोन्ही दुधाची मलई एकत्र येणार का नाही? हा, म्हणून काय रे, हे 60 लिटर, हा प्लस हे 40 लिटर ची मलई मलई एकत्र केली. किती झाली रे? मलई झाली 9 + 32, 41 लिटर झाली. विचारले काय? तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल? तर हा जे संपूर्ण मिश्रण आहे त्या संपूर्ण मिश्रणात मलईचं प्रमाण किती असेल? संपूर्ण मिश्रण किती झालं रे? 40 × 40 100 लिटर झालं. 100 लिटर मध्ये 41 लिटर मलई आहे. समजून घ्या, मुद्दा समजून घ्या. 100 लिटर मध्ये 41 लिटर मलई आहे. तर किती टक्के मलई असणार? 100 पैकी किती? बरोबर का नाही? सर तिथे 80% नाहीयेच. 8% आहे का? 8%. हो 8%. बरं ठीक आहे, दुरुस्त करूया आपण. टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे, आपण दुरुस्त करूया. हा, 8% मलई आहे तर इथे 100 घेऊया. अरे हँग झालं. हा बरे हँग झाले. जा की. हा गेलं. हा परत पहिलं बस. हा, 60 लिटर दुधामध्ये
मलई किती 15%, म्हणजे काय रे 60 × 15 / 100. शून्य गेले, शून्य गेले. बे 5 10, 5 2 10, 5 3 15, बे 3 6, 3 3 9 लिटर मध्ये 7 लिटर दुधामध्ये. त्यानंतर 40 लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण. मलई किती आहे 40 दुधामध्ये? तिथं 8 पाहिजे, 8 शून्य एक्स्ट्रा झाले. 40 × 8 / 100. शून्य गेले, शून्य गेले. बे 5 10, भागावू नका, चला भागावूच नका. 3.5. हा, हे 100. शून्य गेले, शून्य गेले. 4 8 32, 32/10. छेदात 10 म्हणजे एक शून्य आहे, मग काय करा, अंशामध्ये 1 पॉईंट द्या. 3.2%, 3.2 लिटर. ओके, मग मला सांगा 60 लिटर दूध प्लस 40 लिटर दूध या मिश्रणामध्ये मलई किती झाली एकूण? त्याच्यामध्ये एकूण मलई झाली 9 + 3.2, किती झाली रे? 12.2. 12.2. 12.2 लिटर मलई झाली. मग आता मला सांगा 100 किती आहे रे? 100, आता हे बघा, हे 60 आणि 40 किती लिटर झालं? 100 लिटर झालं. 100 लिटरला बघा, असं मी डायरेक्टली 12.2 लिटर मध्ये किती पैकी? 100 पैकी. ओके, 12.2 लिटर मध्ये किती पैकी? 100 पैकी. तर त्याचे टक्के किती? टक्के म्हणजे गुणिले 100. झालं का मांडणी? 12.2. अशी मांडणी पॅरेंट असलेली आहे 100 पैकी. 12.2. तर 100 पैकी किती? तितकं सोडवा करायचं टीचर. हा हा, ते सोडवा. पॉईंट गेलं 122. तिथला एक हे गेला पॉईंट साठी, कुर्बान झालं शून्य. इथला छेद शून्य, ही शून्य राहिला, शून्य राहिला. खाली एक शून्य राहिलाय. 12.2%. बस हा 100ला. हो, अरे काय माझं लक्षच नाही आज. 100ला 100 केलं. काय तुम्ही विसर सांगताय? माझं लक्षच नाही. कसं काय रे? 1000 गेलं, 100ला 100 गेलं. आज मी परीक्षा देऊन आलोय, 2.5 तास पेपर लिहिलाय 20 पानाचा. 12 पाणी उत्तरपत्रे भरत नाही, आज 20 पानं भरून आलोय. चला, 12.2 / 100 गुणिले 100. 100ला 100 गेले, राहिले काय? 12.2 लिटर मलई असणार. लिहून घ्या. सर हा बोला. सर म्हणजे जर तिथं 100 लिटर नसतं आलं तर मग टक्केवारीत काढायला आपल्याला जी संख्या येईल ते काढावंच लागलं हो हो, असतं ना. काढायला लागली असती. हो, हा, लिहून घ्या, लिहून घ्या. तर 12.2% आलेत ना ते? नाही नाही, 12.2%. हा, टक्केच, टक्केवारी विचारले ना. टक्के टक्के लिटर दिली मी, सॉरी. टक्केच उत्तर आहे. आयुष कट्टे आले का? आयुष कट्टे शेमडे आले नाही आज. झालं लिहून? हो सर. हो सर. पुढचा प्रश्न. नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15% कमी झाला, तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती? चला, खप वाढ किती सूत्र माहिती आहे याचं? नाही, आपण बेसिक सोडून दाखवलं तुम्हाला पहिल्यांदा. ठीक आहे, आता बघा काय म्हणलं रे, तर नाटकाची तिकीट 25% वाढली. समजा समजा नाटकाची तिकीट किती आहे? समजा नाटकाची तिकीट आहे 100. 100 रुपये तिकीट असताना 100 तिकीट विक्री व्हायचे. तिकीट विक्री व्हायचे, 100 तिकीट विक्री व्हायची. त्यामुळे उत्पन्न किती व्हायचं रे? 100 × 100 10,000 उत्पन्न व्हायचं. 10,000 उत्पन्न व्हायचं. ठीक आहे, मग रे तर किंमत वाढली. किंमत किती वाढली? किंमत वाढली 25%.
म्हणजे 125. किंमत 100 रुपये होती, 25% वाढली. 100चे 25% म्हणजे किती रे? 125. किंमत झाली 125 रुपये. खप खप कमी झाला. खप किती कमी झाला? 15% कमी झाला. कमी. आपला खप किती होता रे? 100 किलो विक्री होत होते. 100चे 15% कमी झाले म्हणजे किती झालं रे? 85 रुपये. 85. मग आपलं उत्पन्न किती होते? उत्पन्न उत्पन्न 125 गुणिले 85 उत्पन्न येते. करा करा करा, सांगा किती येते? 10,000 10,725. सॉरी, 625. ओके. हा, आता बघा 10,625 हे आलं. ओके. आता बघा, मग काय काय झालं रे? वाढ झाली आहे का घट झाली आहे? वाढ झाली आहे. वाढ. हा, मग घटचा पर्यंत कॅन्सल झाले. आता किती टक्के वाढ झाली आहे? तर किती टक्के वाढ झाली हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता बघा, वाढ 625. वाढ वाढीव उत्पन्न आहे 10,625. मूळ उत्पन्न आहे 10,000. वाढ झाली 625. मी ती 625 वाढायची टक्क्यामध्ये किती आहे? किती टक्क्यामध्ये आहे? तर 625 मूळ किंमत काय आहे तुमची? 10,000 आहे. मूळ उत्पन्न काय होतं तुमचं? 10. हा, तर 625 म्हणजे 10,000 पैकी 625 वाढलं. 10,000 उत्पन्न 625 वाढलं. ते 100 किती? म्हणजे गुणिले 100. 200 घटले. 200 घटले. 25 + 100. 25 25 625. 25 चे 100. 25 चे 4 म्हणजे काय रे? सर हा, बोला. तर दोनशे त्यात 100 राहिलं तर डायरेक्ट 6.25 येणार ना. कसं येणार आहे आपण? हा, चालतंय. हो, वा, माझं आज डोकंच चालणार आहे. काय झालंय ना, कळणार आहे. अरे, मी अवघडच चालू आहे आज, हे की नाही? सगळं अवघड सोबत सोबत करत आलोय मी. हा, तर 625 गुणिले 100 भागिले 10,000. सोपं काय मला सुचून आलंय, सगळं आवडून सुचायचे परीक्षेत झाल्यावर. शून्य घडले. शून्य घडले. 625 100 म्हणजे काय असणार आहे? 6.25%. टक्के घेऊन टक्के. वाढ आहे घट आहे? वाढ. पर्याय क्रमांक 1. सर, बोला. पहिली स्टेप डबल सांगता का? ही ही बघा, आपण समजलं की 100 रुपये आपली काय आहे? तिकीटाची किंमत आहे. आणि आपण 100 रुपये तिकीटाची किंमत असताना 100 तिकीट विक्री करतोय. आपण गृहीत धरलं, ते गृहीतच धरावं लागलं, त्याशिवाय उत्तर निघत नाही. ठीक आहे. 100 रुपये तिकीट किंमत होती, तर 100 तिकीट विकत होतो. पण काय झाले? किंमत 25% वाढली. मग 100 रुपये किंमत असताना 100चे 25% वाढले म्हणजे किती झालं रे? 125 रुपये काय झाले? किंमत झाली. 25% वाढली म्हणजे किंमत 125 झाली. पण काय झालं रे? किंमत वाढली. किंमत वाढली, खप कमी झाला. काय झाला? खप कमी झाला. खप झाला, मग 15% कमी झाला. मग आपली विक्रीचा खप होता 100, त्याचे 15% कमी. म्हणजे 100चे 15% म्हणजे 85 झाले. बरोबर आहे? मग 125 रुपये किंमत आहे आणि तिकीट विकतायत 85. मग उत्पन्न किती होते? उत्पन्न होते 125 गुणिले 85. 10,625. मग पहिलं उत्पन्न किती व्हायचं? पहिले 100 गुणिले 10,000 उत्पन्न व्हायचं. बरोबर आहे? मग आता उत्पन्न होतं 10,625. ठीक आहे. उत्पन्नात वाढ झाली. पण ही वाढ नेमकी किती टक्के झाली आहे? कळतंय का? मग उत्पन्नाचा फरक काढला. 10,625 वजा 10,000, फरक आहे 625चा. हा, मग 625, 10,000 आणि 625 वाढ होत असेल तर 100ला किती? 625ला 10,000ला. 10,000 पैकी 625 गुणिले 100. गुणिले 100 म्हणजे टक्केवारी काढणं. उत्तर 6.25%. कळतंय? हो सर. हो. ठीक आहे. हो सर. आज थोडा ब्रेक घेतो मी. मला खूप थकवा आलाय बरं का. आज परीक्षा बंधून आलेलो आहे. उद्याच्या पेपरची पण तयारी करायची आहे. आणि आपला आज स्वाध्याय एक संपलेला पण आहे. उरलेले नमुना प्रश्न 2-3 काय राहिले असतील ते. आणि उद्या स्वाध्याय पुढचा 25.2
किती प्रश्न आहेत? 8 प्रश्न आहेत, ते आपण उद्या घेऊया. चालेल? त्याच्या अगोदर शेकडेवारीचे जे व्हिडिओ आहेत आपले शिकवलेले ते एकदा पहा. हा, ते एकदा पाहायचेच आहेत. मी परत लिंक टाकतो ग्रुपला. ओके, हा सार्थ काय विचारायचंय? सर या गणिताला काही शॉर्ट ट्रिक आहे का? काय तुम्हाला माहिती असेल तर सांगा, मला तर हीच माहित आहे. असेल खप शॉर्ट ट्रिक असेल, मी उद्या सांगतो. असणार आहे शॉर्ट ट्रिक, असणार काही ना काही, 100% असणार. 100%ला शॉर्ट ट्रिक असणार आहे. मला आता आठवत नाहीये, मी उद्या सांगतो तुम्हाला. ठीक आहे? माझ्याकडे एक मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स नावाचं एक बुक आहे इंग्लिश मधलं. आणि त्यामध्ये इतके शॉर्टकट्स आहेत ना, 30-30, 35-35 शॉर्टकट दिले त्याच्यामध्ये. पण काय होतं शॉर्टकटचं, शॉर्टकट लक्षात राहत नाही. सगळे शॉर्टकट तुम्ही सूत्रच तुम्हाला पाठवत नाही. मग शॉर्टकट तुम्ही कधी किती शॉर्टकट टेस्ट तुम्ही लक्षात ठेवणार, हा प्रश्न पडतो. तर बेसिकनं पण आलं पाहिजे. त्याचं काही शॉर्टकट असेल तर मी उद्या सांगतो. ठीक आहे? चालेल? ठीक आहे, आपण थांबूया. सर मला एक गणित समजलं नाही, ते शेकड्यावारीच आहे. हा, मला व्हॉट्सअपला पाठव.